बोला. नमस्कार मित्रांनो, खरं तर माझा पहिला व्हिडिओ आहे. मी खूप विचार केला होता की कोणत्या विषयावर पहिला व्हिडिओ आपला बनवावा, पण खरं तर मी आज पहिला व्हिडिओ बनवतोय की माझ्या मराठी माणसांसाठी. मराठी माणसाने कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे. खरंच विचार करण्याची गरज आहे. मी सध्या तर आंध्र प्रदेशमध्ये फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जॉब करतो. जॉब करत असताना मला अनेक गोष्टी इथं आढळून येतात किंवा निरीक्षणास येतात की इकडचे लोक कशा पद्धतीनं वागतात. इथल्या लोकांचं एकमेकाला असणारा सपोर्ट किंवा त्यांच्या लोकांना असणारा सपोर्ट अतिशय बघून असं वेगळं वाटतं मला. कारण आपण कसं आहे, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्टीत आपल्या माणसांना एकमेकाला मागं खेचण्याची सवय लागलेली आहे. तुम्ही कोणत्याही एखाद्या मोठ्या आपल्या महाराष्ट्रातल्या सिटीमध्ये जावा, मुंबईसारख्या सिटीचं उदाहरण घेतलं तर आज मुंबई पूर्णपणे पोखरली गेलेली आहे, जिथं बाहेरची लोक येऊन आपल्या राज्यामध्ये मोठमोठे बिझनेस टाकून त्याच्यामध्ये करोड रुपये कमवून स्वतःचा उदरनिर्वाह करून त्यांच्या पिढ्यानपिढ्या इकडं स्थायिक झालेले आहे. किंवा कुठल्या एखाद्या मोठ्या चौकात गेलं तर गुजराती, मारवाडी, राजस्थानी या सगळ्या लोकांची दुकाने आज तिकडे आहेत महाराष्ट्रामध्ये. पण तुम्हाला मी इकडे एक गोष्ट मी सांगू इच्छितो की याच्यामध्ये एका ठिकाणी माझ्या मुलीला ड्रेस घेण्यासाठी गेलो होतो आणि तिथे पश्चिम बंगालची एक बाई होती, मावशी. तिने एक मला किस्सा सांगितला इकडं आपल्या आंध्र प्रदेशचा, की ती म्हणाली मी एक ठिकाणी एक गाळा घेतला होता आणि गाळा घेतल्यानंतर तिथं मी टिफिनचा धंदा चालू केला होता. टिफिनचा धंदा चालू केल्यानंतर धंदा अगदी व्यवस्थित चालू होता. व्यवस्थित लोक वगैरे येत होती, त्यांना जेवण वगैरे आवडत होतं. पण शेजारीच एक इडली डोश्याचं दुकान होतं आणि त्या इडली डोश्याच्या दुकानवाल्या मालकानं 4-5 महिन्यानंतर तिच्या लक्षात आलं. त्यामुळे माझ्या दुकानावर लगेच ध्यान आणलं, म्हणजेच बंद करायला सांगितलं जागेवर. म्हणजे इकडच्या लोकांना बाहेरच्या लोकांनी कुठलाही धंदा केलेला किंवा उद्योग केलेला अजिबात आवडत नाही, हेच मला इकडून सांगायचं. त्यामुळे मराठी माणसाने लवकरात लवकर जेवढं होता येईल तेवढं अलर्ट किंवा जागरूक राहणं महत्त्वाचं आहे, असे मला एक प्रामाणिकपणे वाटतं. थँक्यू.